नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट, चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने शहादनगर, लातूर, हिंगोली, अमरावती, वरुड, अकोला, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नंदुरबार या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तरी जुनाट वेदनाग्रस्तांनी 10 ते 15 मिनिटात वेदनामुक्त व्हावे असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प शहादनगर या ठिकाणी दिनांक 11, 12, 13 सप्टेंबर रोजी 3 दिवस, लातूर या ठिकाणी 17, 18, 19 सप्टेंबर रोजी 3 दिवस, हिंगोली या ठिकाणी 20, 21, 22 सप्टेंबर रोजी 3 दिवस, अमरावती, वरुड या ठिकाणी 23, 24, 25 सप्टेंबर रोजी 3 दिवस, अकोला या ठिकाणी 26, 27, 28 सप्टेंबर रोजी 3 दिवस, परभणी या ठिकाणी 29, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी 3 दिवस, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 3, 4, 5 ऑक्टोबर रोजी 3 दिवस, पुणे या ठिकाणी 6, 7, 8 ऑक्टोबर रोजी 3 दिवस, नाशिक या ठिकाणी 9, 10, 11 ऑक्टोबर रोजी 3 दिवस, तर नंदुरबार या ठिकाणी 13, 14, 15 ऑक्टोबर रोजी 3 दिवस आयोजित करण्यात आला आहे. तरी या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान, पाठ, कंबरदुखी, मणक्यांचे गॅप, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या येणे, नस आखडणे, दबणे, मणक्यांचे आजार कमी होतात आणि 10 ते 15 मिनिटात वेदना गायब होतात. या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतलाय. आपणही जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा. तसेच रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी 86 05 07 37 97 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे. जनाब, क्या नाम आपका? मोहम्मद अशफाक। कहाँ से आए आप? सूरत से। कहाँ पे आए? ये पांगरी, परली झील तालुका। ओके, क्या तकलीफ हो रही थी आपको? मेरे को कमर की और मोंडे की तकलीफ थी। कितने साल से थी कमर में? कमर में 40 साल से। 40 साल से। और मुंडे में? मुंडे में 2-3 महीने से। 2-3 महीने से। क्या होता था मुंडे में? ये दर्द होता था। हाथ ऊपर जाता था? हाँ, नहीं ऊपर नहीं जाता। ऊपर नहीं जाता? कहाँ तक जाता था पहले? ये बस यहाँ तक जाता। यहाँ पे जाता था? हाँ, अब पूरा जाता। पूरा जा रहा। ओके, और कमर में? कमर में तो अब बहुत रिलैक्स है। नहीं, पहले जो तकलीफ होती थी तो उसकी वजह से क्या होता था? जब सोते समय, बैठ हाँ, समय? बैठ नहीं सकता था, चल नहीं सकता था। इतना तकलीफ होता था? हाँ, 40 साल से? 40 साल। मेरे को तो आप- लेटना ही पड़ता है। ओके, तो आप डॉक्टरों ने दिखाए 40 साल में? हाँ, दिखाए ना बहुत। कितने डॉक्टर दिखाए? कहाँ पे और दिखाए? वो बम्बई से लेके अहमदाबाद तक जितने डॉक्टर है हाड़ के, वो सबको बताया। फिर भी कम नहीं हुआ? नहीं। तो अभी इधर अपने जो डॉक्टर साहब ने नया एनएमसी वेदना मुक्ति चालू किया पांगरी में, हाँ। उनके थेरेपी से हाँ। कितने मिनट के अंदर आपका दर्द गायब हो गया कमर का और मुंडे का? 15-20 मिनट में। 15-20 मिनट में। अभी कुछ दर्द हो रहा है? नहीं, बिल्कुल। अभी थोड़ा क्या नाम आपका? मेरा नाम बनजा वासिनी महापात्रा, कहाँ से आए? उड़ीसा का है। क्या क्या तकलीफ हो रहा था आपको? मेरे को 1 साल से लेफ्ट साइड पाँव में बहुत दर्द हो रहा था। बहुत कितना हो रहा था? मतलब चलने को नहीं हो रहा था कि बैठने को भी नहीं हो रहा था। इतना तकलीफ हो रहा था 1 साल से? 1 साल से तो आप डॉक्टर को नहीं दिखाए? डॉक्टर को बहुत दिखा के हम अब दवाई भी बंद कर दिया था। इतना तकलीफ हो रहा इतना है तकलीफ तो कम नहीं हुआ आपका 1 साल भर में? थोड़े भी कम नहीं तो अभी जो पुणे से डॉक्टर आए शेख इमाम साहब हुआ। अभी तो हमको शहादनगर में, तो उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर आपको राहत मिली है? 10 मिनट में ही कम हुआ। अभी क्या नाम आपका? कार्तिक, कहाँ से आए? भुवनेश्वर उड़ीसा। ओके, क्या तकलीफ हो रहा था आपको? मेरे को ये शोल्डर का जॉइंट से पेन था, कितने दिन से था? करीब 1 साल से ऊपर। 1 साल से? 1 साल? तो आप 1 साल डॉक्टर को नहीं दिखाए? ये दवाई वगैरह लिए थे, बीच बीच में कम होता था, फिर कभी कभी आ जाता था। और चालू हो जाता था। ओके, तो 1 साल से। तो अभी जो पुणे से डॉक्टर आए शेख इमाम साहब जी। शहादनगर में, जी हाँ। उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर राहत मिल गई आपको और दर्द से आज़ाद हो गए? हाँ, 10 से 15 मिनट के। काय नाव आपलं? ज्ञानेश्वर लोटबाजी निकोडे, कुठून आला आपण? नागपूर. नागपूर. हा, काय काय त्रास होता? पायाचा त्रास होता, हाताचा मानेचा पायाचा, हाताचा, मानेचा. मग त्याच्यामुळे काय व्हायचं तुम्हाला? त्रास खूप होत होता, चालता येत नव्हतं. चालता येत नव्हतं. मग नागपूर इथं कसं आलो तुम्ही? ट्रॅव्हल्सने आलो. आणि ऑफिसमध्ये कसं चालत आलो? ॲटोने. हा? ॲटोने. नाही तर वर पायऱ्या कसं चढल्या?
हात पकडून म्हणजे पकडून आणले तुम्हाला, मित्राने पकडून आणले. हां किती वर्षांनी त्रास आहे तुम्हाला? 2 वर्षापासून 2 वर्षापासून त्रास आहे. म्हणजे अजिबात चालत येत नव्हतं 2 वर्षापासून आणि मानाने बघता येत नव्हतं. म्हणजे एवढं टाईट झालेले आणि हातामध्ये त्रास होता 2 वर्षापासून. मग 2 वर्ष तुम्ही डॉक्टरला वगैरे नाही दाखविले का? भरपूर दाखवलं. किती डॉक्टर दाखविले? भरपूर झाले. तरी 10-20 डॉक्टर 10-20 डॉक्टर दाखविले. कुठं कुठं दाखविले? नागपूरला. नागपूरमध्ये दाखविले, पण त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले. ताई काय नाव आपलं? सुनीता वसंत सावंत, इचलकरंजीवरून आले मी. मला 2 ते 3 वर्ष झालं मणक्याचा खूप त्रास होता. असं बसलं की उठता येत नव्हतं, उठलं की बसता येत नव्हतं. एवढा त्रास आहे? हां, एवढा त्रास आहे. गोळी खाऊन मी तसंच सहन करत होतो. तर यूट्यूबवरनं तुमचं ऐकलं आणि येऊया असं वाटलं आणि खरंच मला इथं आल्यावर खूप बरं वाटायला लागलं. किती वर्षात त्रास होता तुमचा? 3 वर्ष झालं. 3 वर्षाचा. 3 वर्ष. मग आता जे आपले डॉक्टर साहेब आले पुण्याहून, शेख इमाम साहेब कोल्हापूरमध्ये, त्यांच्या थेरपीने किती मिनिटामध्ये बरं ओके झाले? एक 10 मिनिटातच मला खूप छान वाटलं. NTV न्यूज मराठी, पुणे.